नमस्कार. फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाजा यूट्यूब चॅनलमध्ये मी दादास खाने सर्वांचे स्वागत करत आहे. राज्यात आज उद्या गडगडाटी वादळी पाऊस व्हायची शक्यता भागात आहे. कोणत्या भागात आहे ते ह्या व्हिडिओमध्ये बघूया. सध्या परिस्थिती पाहायला गेलं तर तेलंगणा आणि मराठवाड्या साईडला एक पावसाचा तयार आहे आणि तो पाऊस देण्याच्या स्थितीत आहे. आणि तिथून बघायला गेलं तर हवामानाच्या खात्याचा अंदाज पाहायला गेला तर हवामान खात्याचा अंदाज असा सांगतो की उद्या उद्या म्हणजे 10 तारखेला असा अंदाज आहे राज्यातला. तर राज्यामध्ये साधारणतः उत्तर भागातून उत्तर भारतात उष्णता वाढलेलीच आहे, पण राज्यामध्ये दक्षिण साईडला विदर्भाला ढगाळ हवामान आहे आणि इकडे मराठवाडा तेलंगणा परिसरात आणि इकडे मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण साईडला गडगडाटी पाऊस व्हायची शक्यता उद्या दाखवत आहे. आणि आजचा जर बघायला गेलं तर अंदाज असा दिसतोय की आज संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये तेवढं कमी आहे पाऊस, पण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता जास्त वाटते. पश्चिम महाराष्ट्र इथं सांगली, सोलापूर, विजयपूर पट्टा म्हणजे कर्नाटकचा साईड आणि जतचा परिसर ह्या भागात एक कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालेलं आहे. आणि या क्षेत्रामुळे ह्या भागातून मध्यम ते जोरदार पाऊस व्हायची शक्यता पण आहे. काही ठिकाणी मुसळधार सुद्धा पाऊस पडायची शक्यता आहे. तो भाग पाहूया. सध्या सांगली, जत, कोल्हापूरचा काही परिसर, विटा, वडूज या पट्ट्यात मुसळधार पाऊस पडायची शक्यता दाखवत आहे. आणि कराड, सातारा, इकडे चिपळूण, पंढरपूर साईड, रत्नागिरी, गोरेगाव, राजापूर, कोल्हापूर, निप्पाणी या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे. आणि गोवा, सिंधुदुर्ग पट्ट्यात मुसळधार पाऊस पडायची शक्यता आहे. बेळगाव साईडला सुद्धा मुसळधार पाऊस पडायची शक्यता आहे. खोपोली, पुणे, जेजुरी, खेड, जुन्नर, कल्याण, डोंबिवली या भागातून हलक्याच्या पावसाची शक्यता दिसून येत आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर बीड, जामखेड ह्या उत्तर महाराष्ट्राच्या उत्तर भागात हलक्याच्या पावसाची शक्यता दाखवत आहे. आणि दक्षिण भागातून विटा, वडूज, जत, सांगली, विजयपूर, इंडी, सोलापूर, पंढरपूर ह्या भागातून मध्यम ते मुसळधार पाऊस व्हायची शक्यता दाखवत आहे. हे आजचा हवामान अंदाज आहे. आज म्हणजे उद्या सकाळपर्यंत असं हे दाखवत आहे. इकडे पेठ, लातूर, रपगबेनाटे, तुळजापूर ह्या भागात, कल्याण, बसव कल्याण या भागात सुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस व्हायची शक्यता दाखवत आहे. उद्या पाहायला गेलं तर उद्या साधारणतः पावसाची शक्यता थोडीशी कमी झालेली दिसून येते. साधारणतः उत्तर कर्नाटक आणि कर्नाटक साईडला थोडासा पावसाची शक्यता आहे. आणि इकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये हलक्याच्या पावसाची शक्यता आहे. म्हणजे कोकणपट्टीत हलक्याच्या पावसाची शक्यता दाखवते. त्यानंतर पुढे पाहायला गेलं तर इकडे दक्षिण साईडला उर्वरित मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता कमी दाखवत आहे. आणि इकडे जेजुरी, डाऊन हे मध्य महाराष्ट्राचा जो भाग आहे त्यात आणि मराठवाडा भागामध्ये सुद्धा कमी दाखवत आहे. साधारण दक्षिण दिशेला सातारा, पंढरपूर, वडूजचं काही वडूज ह्या भागात हलक्यामध्ये पावसाची शक्यता आहे. आणि कराड, विट्टा, सांगलीपर्यंत हलक्यामध्ये पावसाची शक्यता दाखवत आहे. एकंदरीत पाहता आज उद्या सकाळपर्यंत पावसाचा जोर महाराष्ट्राच्या दक्षिण मध्य महाराष्ट्रातून तेच मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या दक्षिण साईडला तसेच इकडे मराठवाड्याच्या पण दक्षिण साईडला पावसाचा जोर अधिक आहे. या ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे. ह्या व्हिडिओ पाहिल्यानंतर साप्ताहिक हा अंदाज ह्याच्यावरती सोडला गेलेला आहे, तोही पहा जेणेकरून 20 तारखेपर्यंतचा हवामान अंदाज तुम्हाला समजेल. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. नवीन अपडेट्स येत जातील तुमच्यापर्यंत. आणि नवीन अपडेट्स पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करणं फार महत्त्वाचं आहे. धन्यवाद.